गावर्गे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। उंचे पताकांचे भार आले वैष्णव डिंगर भेणे पडती यम किंकर नामे अंबर गरजतसे आले हरिदासांचे थाट कडी काळा नाही वाट विठ्ठल नामे करती बोभाट भक्ता वाट सापडली टाळ घोड चिपडिया नाद दिंडी पताका मकरंद नाना बागडियाचे छंद कवच अभेद नामाचे वैष्णव चालले गरजत महावीर ते अद्भुत पुढे यमदूत पडत पुरला अंतमा दोषा निवृत्ती संत हा सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपतसे ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा स्नानदान गडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले आले हरिदासांचे थाट कडी काळा नाही वारा विठ्ठल नामे करती बोभाट भक्ता वाट सापडली अलंगापुरी रम्य सिंहासन स्तंपदांबुज तेजस्फुरति प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं उंचे पताकांचे भार आले वैष्णव डिंगर। प्रवचनासाठी ओवी निवडणार होतो परंतु चौकडीचा अभंग महावैष्णव ज्ञानोबारायांचा आहे। सर्वच आपण बहुश्रुत आणि सगळ्यांच्या पार माझं डोकं आहे की सगळ्यांचा सर्व काकडा पाठ आहे। बाबा समोर बसले 25 नाट पाठ आहे 20 ते 25 नाट 10, 12, 15 कडव्यांचे अभंग आहे। पण आम्ही खानदेशातले पाठा खूप कमी असतो आमचं अज्ञान आहे असो पण तरी सुद्धा मला वाटलं आपण अभंगावर बोलावं एवढा काही माझा अधिकार नाही। संतांचे वचन आणि त्या संतांच्या वचनावरती बोलण्याइतपत पात्रता नाहीये पण तरी सुद्धा धारिष्ठांना आपण वक्ते बोलत असतो। माऊली म्हणतात या जगामध्ये राजहंसाचं चालणं श्रेष्ठ ठरलं मग त्यांचं जर श्रेष्ठ ठरलं असेल चालणं जगामध्ये मग बाकीच्यांनी पाय असून चालू नाही का राजहंसाचे चालणे भोतडी झालिया शहाणे तरी काय कोणी आणखी चालूची नाही। माऊली म्हणतात येईल तैसा बोल विठ्ठल एखाद्याचा ताल नसेल एखाद्याचा स्वर नसेल एखाद्याचं काही चालीची ठेवण जमत नसेल पण मला आपल्या दिंडीचा मोठा गर्व आणि अभिमान वाटतो की आपण असं भलतं सलतं काही म्हणत नाही आणि संतांचे वचन अभंग वासुदेव आंधळे पांगडे काकांचे काही सगळे संतांचे वचनच आपण म्हणतो। आत्ता गेल्या 10-15 किलोमीटर पासून आपण येतोय काय म्हणतात आहे मागे पुढे आपण याचा विचार करा कशा गवडणी आहे कशा अभंग आहे म्हणजे वारकरी संप्रदायाला कलंकित जर कोण करत असेल तर आपण करतोय म्हणजे आपण सोडून म्हणजे आपलेच बांधव आहे ते। बाबांचं आमचं कधी कधी चिंतन चालतं बाबा पण तेव्हा त्या ठिकाणी बोलले ही जी जुनी मंडळी आहे ना ज्यांनी आपलं जीवन नियमात जगले त्यांना असं गैर नियम चालत नाही। वाईट वाटतं खंत वाटते दुःख वाटतं पण करू काही शकत नाही। आत्ता मागे 2-5 मिनिटापूर्वी बोलणं झालं म्हटलं वारकरी मंत्रालय स्थापन होत आहे बरं का फक्त कायदे आपल्यासाठी आपले कायदे आपल्यासाठी आपले नीती नियम कारण हा संप्रदाय ज्ञानोबारायांच्या अगोदर पासून इथपर्यंत आणणाऱ्यांनी काय योगदान दिलं काय त्यांचं योगदान असेल काय त्यांनी कष्ट केले असतील कसा संप्रदाय टिकवला धोंडा महाराजांपासून मामासाहेबांपासून जोग जोग महाराज एवढ्या मोठ्यांची नावं घेऊ नये परंतु हे सगळे आजवर येऊ या समयात थेट आता पंडितांपर्यंत बाबांपर्यंत तुमच्यापर्यंत आपण या संप्रदायाला जोपासलं त्याला सांभाळून ठेवलं आपण ही संतांची वचनं जशीच्या तशी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम वारकरी आणि संप्रदायाने केलं। आणि आता गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये
संप्रदायाचा जो ऱ्हास होतोय, आता तो अनेक पद्धतीने होतोय. वेशाने, कृतीने, म्हणजे वेश सुद्धा बदलले बरं का. लुगड्याचे काठ असावे तेवढे धोत्राचे काठ आले आता कीर्तनकारांचे. बरं काय करावं, ठीक आहे. लावण्या टाकतात आमच्याकडे, तमाशा सारख्या लावण्या टाकतात, पोवाडे म्हणतात. जास्त बोलत नाही, मुद्दा एवढाच आहे फक्त की ज्यांनी हा संप्रदाय इथपर्यंत आणला आणि आपल्या हातात आयता दिलाय, मग आपली जबाबदारी मोठी वाढली आता की तो तसाच्या तसाच पुढे न्यावा, एवढी आपली जबाबदारी आहे. मी एवढ्यासाठी बोलत होतो की आपण असं जसं असं तसं आपलं, आणि संतांचे अभंगच म्हणतोय. शेपक गवडण, शेपक अभंग, एखादी गवडण म्हणतात कोणीतरी. आपला स्वर चांगला आहे आपल्या मातोश्रींचा किंवा महिला मंडळाचा. एखादी गवडण असेल थोडंफार ठीक आहे, परंतु सगळ्याच गवडणी अशा शेपक असतील, कोणाच्या तरी नावाने त्या खपवल्या असतील, पण असं आपण करत नाही, याचा मला मोठा आनंद वाटतो. असो, आज आपण या ठिकाणी प्रवचन, आता माझ्या वाटेवर बाबांनी आज्ञा केली सेवकी करावी, किंवा माडी जेवते नेले तेवते निवांतचे गेले, ते या पाणी ऐसे केले व्हावे का. पाणी तिकडे जाईल, जसं नेईल तो दाण, आमच्याकडे दाण म्हणतात त्याला, तसं जात असतं पाणी. तसं पाण्यासारखी माझी गती. मी काही मोठा कीर्तनकार म्हणा, प्रवचनकार नाहीये, पण तुमच्या संगतीमध्ये थोडंफार बोलण्याचा प्रयत्न माझ्या गुरूंच्या आणि कृपा आशीर्वादाला करतोय. तर आज श्री क्षेत्र पात्रशेंब्याहून आपण निघालोय. गेल्या 8-10 दिवसापासून चालतोय. आजचा मुक्काम जरा लांबच होता. कोणी म्हणे 32 किलोमीटर, कोणी 33 किलोमीटर. खूप दमले महाराज. आता आम्ही बसले बसले झोपून जाऊ. आणि तुमचं आता ते राड गाडगं, आता किती वाजले, 7:30ला मी बोलायला लागलोय, तर मी आता 9:30 पर्यंत बोलेल. मग तुम्हाला आम्ही उठवूनच टाकणार बरं का. असा आपला दिंडी सोहळा खूप खेडीमेडीने चालतोय. आज ज्या वस्तीवरती आपण या ठिकाणी थांबलोय ती वस्ती आहे भवर वस्ती बरं का. श्री प्रकाश विठोबा भोसले शिंदे 3 कुटुंब मिळून या आपल्या दिंडी सोहळ्याचं यजमानपद त्यांनी आजबे, शिंदे आणि भोसले अशी भवर वस्ती, निमगाव डाकू तालुका, कर्जत तालुका, जिल्हा अहमदनगर मध्ये आणि आपण प्रवेश केलेला आहे. उद्या परवा आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार. असा दिंडीचा मार्ग या ठिकाणी चालू आहे. आणि या भवर वस्ती मध्ये आपलं या ठिकाणी आगमन आहे. दिंडीचं स्वागत झालं आणि आपण त्यांचं अन्न ग्रहण करणार, म्हणून काहीतरी बोलावं लागेल. कथा, कीर्तन, भजन, पूजन, नामस्मरण वगैरे. कारण असं कोणाचं अन्न खाऊ नये. आपण देणार तरी काय, त्यांचं योगदान मोठं आहे आणि म्हणून आपण देणार तर एकच फक्त साधू संतांचे विचार त्यांच्यापर्यंत चर्चात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी बोलायचंय. मग काय बोलायचं, काहीतरी बोलण्यापेक्षा काहीतरी बोलायचं. ज्ञानोबांच्या पुढे हाच प्रश्न पडला होता. श्रीगुरु निवृत्तीनाथ म्हणतात, बोला माऊली, नेवाशाचा समाज तुम्ही जसे बसले तसेच लोक येऊन बसले. मी काल परवा बोललो, माऊली तुमच्या मुखातून काहीतरी ऐका. ज्यांच्या बोलण्यानं रेडा बोलू शकतो, तुमच्या बोलण्यातून आम्हाला काहीतरी कल्याण होईल. आमच्या उद्धाराचं काहीतरी सांगा. काय सांगावं, कोणत्या विषयावर बोलावं हा वक्त्याच्या पुढे मोठा प्रश्न असतो. परंतु समाज, श्रोता, परिस्थिती, प्रसंग जसा असेल त्या पद्धतीने श्रोत्याने समयोज जाणून बोलायला पाहिजे. आणि असं मला वाटलं. आणि म्हणून आपण जो अभंग तर चौकडीचा आहे, खूपच मोठा आहे. याला सोडायला 8 ते 10 दिवस लागतील. पण मी तुमची तेवढे काही वेळ घेणार नाही. मला तेवढं येत पण नाही. फक्त मला काही शब्दांचे जे अर्थ आहे, तुम्हाला सर्वांनाच सर्व माहीत आहे, पण मला काहीच माहीत नव्हतं, पण ते थोडंफार माहिती पडलं. अभंग महावैष्णव ज्ञानोबांचा आहे. कोणचे पताकांचे भार. आता हा जो अभंग आहे, जो आपण प्रवचनासाठी घेतलाय, कोणचे पताकांचे भार आले वैष्णव डिंगर. ज्ञानोबारांनी परवा बोललो की 28 महिने तीर्थयात्रा करून आल्यानंतर नेमकी आषाढी जवळ आली होती. माऊलींना वाटलं आपण आषाढीला जावं, कारण ज्या देवाचा प्रचार केला, ज्या देवाचं महत्व नामाचं आम्ही वाढवलं, विठ्ठलाच्या नामाचा प्रचार प्रसार आसमंतामध्ये आम्ही केला, सर्व तीर्थांना पुनीत केलं. समाज, बोली, भाषा, देश, वेश सगळं बघितलं.
जितका माणूस जास्त फिरेल तेवढा तो त्याला जास्त नॉलेज येत असतं. वारीमध्ये काय काय शिकतोय आपण बघा. प्रत्येक जणाचं ज्ञान वाढतंय. पहिली वारी, दुसरी, तिसरी, 10वी, 12वी, 15वी, 20वी, नियोजन, प्लॅनिंग, आपल्या पिशवीत काय घ्यायचं. आता इथे सगळे नर्मदा परिक्रमा करणारी महानुभाव या ठिकाणी. म्हणून आपलं ओझं किती असलं पाहिजे, पिशवीची साईज केवढी असली पाहिजे, कोणतं साहित्य घेतलं पाहिजे. अरे काय काय शिकायला मिळतं. जो प्लॅस्टिक टाकतो ना आपण, त्याची घडी कशी करायची, खालचा भाग मध्ये आला पाहिजे, आहे की नाही. तो जर कधी बाहेर आला तर पिशवीतलं सगळं सामान खराब होतं. हे नॉलेज वारी शिकवते. ज्याला भूक लागत नसेल त्याने वारीत या, ज्याला झोप लागत नसेल त्याने वारीत या. झोपवून देऊ म्हणजे झोपवून देऊ म्हणजे एवढं चालवू की तुम्हाला ऑटोमॅटिक झोप लागेल. तुम्ही खडे पाहणार नाही. मला गादी पाहिजे, मला उस्ती पाहिजे, व्हाय अरे चालत नाही. गेला तुम्ही वाढलं तरी झोपून जातील, न वाढलं तरी झोपून जातील. आम्ही काहीच पाहत नाही. तुम्ही सांगाल तिथे झोपतोय. वारीचं फल आहे. काही खाल्लं तरी आमचं पचतंय वारी. आणि मग ज्ञानोबा आहे पताका घेतात, थोडं नियोजन करतात. आणि मग जेव्हा ही दिंडी निघाली ज्ञानोबारांची, सगळ्यात पहिली पताका माऊलीने खांद्यावर घेतली. माऊली निघाल्यानंतर लोक आसुसले, लोक माऊलींचा सहवास आम्हाला मिळेल असा योग कोणा येणार नाही. 5-50 लोक नाही. जिथून निघाले तिथून काय 5-25 लोक असतील. पण ज्या गावात गेले त्यांना समजावं, अरे माऊली ज्यांनी रेडाबरोबर ते, अरे चला चला काय असेल ते घेतलं, निघाले. 5-25 होता 50, 100, 500, हजारोच्या संख्येने ज्ञानोबारांच्या सोबत चालू लोक उत्सुक होते. ज्यांच्या स्पर्शाने भिंत चालते, ज्यांच्या हात ठेवण्याने रेडा बोलतो, त्यांच्या मुखातले शब्द, त्यांची संगती, त्यांचा सहवास, त्यांच्या अंगावरून येणारा वारा कधी ना कधी आमच्या अंगावरून जाईल, कधी ना कधी त्यांचा आम्हाला धक्का लागेल, त्यांचा स्पर्श होईल. या आशेनं माऊलींच्या सोबत मंडळी चालायला लागली. सेना महाराज, गोरोबा काका, सावता महाराज, नरहरी महाराज, नामदेव महाराज, नारा विठा माझा गोंदा, सगळी मंडळी. कोणाकोणाचे नाव घेऊ मी. रोज काकड्यामध्ये अभंग आहे मोठा. कोणाकोणाचे काय काय कामं केले असे सगळे संत. आणि जेवढे वारकरी होते ना ते सगळे संतच होते, ते वैष्णवच होते. पण जेव्हा हा समाज वाढायला लागला तेव्हा माऊलींना वाटलं त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. येणारा काळ यांनी कसं चाललं पाहिजे, कोण पुढे पाहिजे, कोण मागे पाहिजे. काल परवा आपण थोडं बोललो, पण त्याच्यासाठी ज्ञानोबा एवढा मोठा अभंग लिहितात. दिंडीमध्ये काय पाहिजे, काल परवा आपण बोललो भजे कोणचे करून टके. तर त्याचा विस्तृत स्वरूपाचा विचार या संपूर्ण अभंगामध्ये दिलेला आहे. आणि मला वाटलं की हे सांगणं मोठं गरजेचं आहे. अभंग वाचणं वेगळं आणि अभंगाचा अर्थ समजून त्याला वाचणं याचा विशेष परिणाम होत असतो. कुंचे पताकांचे भार, माऊलींचा सोडा निघाला. काय होतं पुढे. आता अभंगाची सुरुवात महाराज कुंचे शब्दानं करतात. बरं झालं. आता कुंचे पताकांचे भार, पहिलं तुकडं. कुंच्या कशाला म्हणतात. रेशमी झाडू असतो बघा, पांढरा शुभ्र असतो. मोठमोठ्या संस्थानिकांमध्ये जाऊ द्या, ज्ञानोबारायांचा जगद्गुरूंचा जो सोहळा आहे ना त्यांच्या समाधीवरती आणि कोणचा हलवणारा असतो बघा. हो, तो कोणचा हलवणारा तो स्वतंत्र, त्याचं कामच ते फक्त कोणचा. कुंचे धारी ते पताकांचे भार. आता पताका कशा असाव्या. पताकावरून दिंडी, त्या दिंडीचं स्वरूप समजतं. आपल्या पताका रेशमाचे आहे का चायना सिल्कचे आहे, रंग झक झक करतोय बस, चालत नाही. म्हणजे मी छोटासा माणूस आहे, पण ते आमचे ते जळगावच्या दिंडीमध्ये गेरूच्या पताका, हारक असते जे बांडी शिवतो ना आपण बाबांसारखे, हारक किंवा पॉपलिन नागमणीची हारक आणायची आणि ती 1.25 ते 2.5 मीटरची एक पताका, तिचे गोट व्हायचे, म्हणजे त्याला वाळायचं असं, आणि त्या गेरूमध्ये रंगवायच्या बस. अशा जर पताका असतील त्या परंपरेच्या दिंड्या आहेत असा त्याचा संकेत आहे.
जितक्या पताकांचे झगझगीत रंग असतील समजून जा हे नवखे वारकरी आहेत. आपल्या पताकावरून आपलं इम्प्रेशन जर मराठीत बोलायचं झालं तर मी तर नवलच करायला लागलो. बाबा सुद्धा इंग्रजी बोलता, हे महात्मे सुद्धा इंग्रजी बोलता. हो, मी त्यांच्या संपर्कात आहे ना. इंग्लिश शब्द चालता बोलता आळाने म्हणा. आता ते आळाने नाहीये, 10वी पास आहे, पण अशिक्षित व्यक्ती सुद्धा इंग्रजी बोलतो. टेबल पेन इंग्लिश शब्द आहे. मराठीत जर बोलायचं असेल तर दिंडीचं इम्प्रेशन, दिंडीचा प्रभाव पताकावरून समजते. म्हणजे गेरूच्या पताका पाहिजे आणि त्या पताका धरणारा पण सरळ त्याने धरल्या पाहिजे. उंचे पताकांचे भार. आता पताका किती पाहिजे? किमान 6 तरी पताका, 6-8 काय असेल तसं, जेवढे माणसं लागते तेवढे असे ते पताकांचे भार पुढे चालतात. आणि आले वैष्णव डिंगर. आणि असे हे वैष्णव उभा गंध लावणारे बर का. जेवढे वारीत चालतात त्यांनी कमीत कमी उभा गंध लावायचा. बाबांनी कोणीतरी सांगितलं गंध कसा लावावा, कुठे लावावा, किती ठिकाणी लावावा. 12 ठिकाणी गंध लावायचा आहे. नका 12 ठिकाणी लावते, ठिकाण सापडले पाहिजे. कमरेच्या खाली गंध लावत नाही. कमरेच्या वरती 12 ठिकाणी देवता वास करतात. हाताची देवता इंद्र आहे. कानाची, कंठाची, मस्तकाची आज्ञाचक्र जिथे फिरतं तिथे वृद्ध पुंड्र म्हणजे पोकळ, यू आकार जर मराठीत बोलायचं म्हटलं तर यू आकाराचा गंध लावावा. एक म्हणे मला काडी सापडली तर लावेल. तर म्हटलं हॉटेलमध्ये ज्या काड्या मिळतात बा दात कोरायच्या, त्या लवचिक असतात, तुटत नाही, मुडत नाही, किंवा शक्य घ्या. परंतु आपण फक्त वारी पुरता गंध लावतो म्हणून आपल्याला ते जमत नाही. पण रोज घरी गंध लावा आपला. आता कोणत्या बोटाने लावायचा याचं पण शास्त्र आहे, जास्त लांब होत नाही. हे बोट पित्रांचं आहे, हे बोट स्वतःच आहे, आणि हे बोट देवाचं आहे. करंगडीच्या शेजारचं बोट देवाचं आहे, त्याच्या शेजारचं बोट स्वतःला गंध लावायचा असेल त्याला अनामिका म्हणतात. आकाश तत्व या बोटाचं आहे, या बोटाचं जलतत्व आहे, याचं पृथ्वी तत्व आहे. आम्ही शाळेत होतो लहानपणी. तुम्ही काय करत होते मला माहिती नाही, पण मला जर शंका आली लघुबर का गुरुजी तर आहेच ना दिंडीचे जे, हो आपले गुरुजी काय त्यांचा अट्टहास आहे. मी तर त्यांच्या पार डोकं ठेवायचंय मला. खूप अट्टहास करतात ते, तप पुरा भार आणि त्यांच्या जवळ. तर गुरुजी जाय, गुरुजी समजून जायचे की याला लघवी लागली, करंगडीचं बोट जलतत्वाचं आहे, चला जाऊ द्या, गंध लावायचा तरच तो वैष्णव आहे. एक आता आमच्याकडे कीर्तनकार गंध लावत नाही, तर मग तुम्हाला मी काय सांगू. कोणी कुंकू लावतो, कुंकू सुद्धा कसा बनवतात त्याचं पण शास्त्र आहे. ते बनवतात गंध लावतात. आता बोलू नाही, काही गोष्टी एकांतात बोलायच्या असतात, परंतु संप्रदायामध्ये काय चाललंय याचा विचार करायचा. कीर्तनकार टिकल्या लावतात, कुंकू लावतात, की शेंदूर लावतात. अहो बोलू की नको बोलू मला थोडस वाटतंय, पण काही कीर्तनकार तंत्र मंत्र जारण मारण हे सुद्धा असा काही गंध आहे. संमोहनाचे काही प्रकार आहे. थोडं वाचन 30 वर्षापूर्वी मी करून टाकल्यानंतर त्याला झाकून दिलं. नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. व्यक्ती संमोहन, सभा संमोहन. एका व्यक्तीला आपण हिप्नॉटिझ करू शकतो, तसं सभेला सुद्धा संमोहित करू शकतो आपण. काहींचे लोक टाचणे पडेल तर आवाज येतो. मोहित करण्याची सुद्धा कला आहे, याला संमोहन विद्या असं म्हणतात. परंतु असे काही गंध आहेत की ते जर गंध लावला तर पाहणाऱ्याने जर पाहिलं तर तो मोहित होतो. समाजाला अट्रॅक्शन जर करायचं असेल तर असेही वक्ते प्रयोग करतात. तिकडे जाणं नाही मला, मुद्दा एवढाच आहे. आले वैष्णव डिंगर. आता डिंगर म्हणजे काय, तर डिंगर या शब्दाचा अर्थ लाडका. डिंगर शब्दाचा अर्थ काय, लाडका. पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये डिंगरे परंपरेने त्यांची सेवा चालू आहे.
रात्री भगवंताची शेजारती होते आणि देवाच्या झोपण्याची खोली बाजूला चांदीचा पलंग आहे, चांदीचं पाण्याचं पात्र आहे देवाचं, मखमलीचा असा गालीच्या म्हणा काय जे पलंगावर टाकला असतं बघा, तर देवाच्या त्या मूर्तीपासून पाय घड्या टाकल्या जातात. अशा त्या पाय घड्या टाकणाऱ्यांना सुद्धा डिंगरे म्हणतात. आरसा दाखवणारे त्यांना जिकडं नाव आहे. ओ देवाचे सेवेधारी आहे सगळे हे. आले वैष्णव डिंगर, पाय घडी देवाच्या पालखीच्या पुढे चालणारे डिंगरेच, कुंचे धरणारे डिंगरे. आपलं कोणच्या धरणाऱ्याला काय म्हणतात माहित नाही, पण डिंगर शब्दाचा अर्थ इथे लाडका असा घ्यायचा. आले वैष्णव डिंगर, वैष्णव आहे पण डिंगर म्हणजे लाडके आहे. आणि असे हे वैष्णव जेव्हा चालले ना, पताकांचे भार पुढे होते. अहो जेव्हा हे पताकांचे भार फड 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 जी पताका झळकते ना, फडफड करते, जसा वारा असेल आणि वाऱ्याच्या दिशेनं पताका मागे उडते ना, आपण पुढे चालतोय. आणि जेव्हा हे पाहिलं, भेणे पडती यम किंकर, यमाचे किंकर थर 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 करायला लागले. का? माऊली चालत होती आणि यांच्या गजराने नामे अंबर गरजत असे. प्रभूच्या नामाचा गजर करणारे हे सर्व वैष्णव, यांच्या गजरा पुढे यमदूत सुद्धा हे बाळ घाबरायला लागले. आले हरिदासांचे थाट. थाट, आता थाट शब्दाचा भरपूर अर्थ आहे. थाट म्हणजे ग्रुप, थाट म्हणजे समूह, थाट म्हणजे मेळा. हा झाला आपल्या पुरता अर्थ. पण थाट शब्द गायनामध्ये सुद्धा थाट असतो बरं का. रागाचा एक थाट असतो. कोणत्या थाटात राग म्हटलाय आता ते मला सांगता येणार नाही, पण ज्यांचं शास्त्रीय संगीत झाला असेल त्यांना हे कळेल. स्वरांचा एक थाट असतो, स्वरांचा एक साज असतो. म्हणून रोह अवरोह याची काही विलंबित म्हणजे ताणून म्हणणे, द्रुत गतीनं गायन करतात कधी. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये शास्त्रीय संगीताला किंवा गायनाला अति गायन असेल तर ते निषिद्ध मानलं कीर्तनामध्ये. अलीकडे काय झालंय, काही गवई आले म्हणजे आपल्याही भागात आहे. आता मी तिकडे औरंगाबाद म्हणा, नगर, आता हा भाग आहे नगर जिल्ह्यात बोलतोय बरं का. नगर वासियांची म्हणा का नगर जिल्ह्याची मी क्षमा मागतो, कारण नगर सोलापूर हा महान गायक असा जिल्हा आहे. ठाई जवळजवळ सगळेच भजने ठाई म्हणतात स्वरा तालामध्ये. म्हणून आपण आपला अधिकार नसताना बोलू नये. पण गायन हे बैठ भजन असेल. आता काय होतं, जळगाव ते पंढरपूर आपल्या मागे दिंडी आमची ऐसा मुक्ताईंची दिंडी 152 वर्षाची परंपरा आहे. तर आमचा मुक्काम असतो वांगी नंबर 1, वांगी नंबर 2 असे गाव आहे बघा. पंढरपूरच्या 40 किलोमीटर आले. तर वांगी नंबर 1 ला आमचा मुक्काम होता. एक 25-27 वर्षापूर्वी. तिथे मला कीर्तनाचा योग आला. स्वल्प वाटे चला जाऊ हा अभंग घेतला. आता आमचे खानदेशातले टाळ होते, 200-300-250 ग्रामचे. एक बाबा आले, आमचे टाळ पाहिले. ठेवा म्हणे तुमचे टाळ. हो बापरे, बाबांसारखे. आणि रे आपले टाळ नगरी टाळ. टाळ कोणते? नगरी, जे सोड्यामध्ये वापरतात आहे. कट्टर वीर वारकरी. आणि ते टाळांचं बोचका आणलं बा, अर्धा किलोचा एक टाळ. झन झन सदा झण झणती टाळ, सदा झण झणती टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ. सदा झण झणती टाळ. झण झण टाळ वाजले पाहिजे. पण आपल्या दिंडीत सुद्धा छानच टाळ वाजवतात. पण काही वेळेस टाळकरी उलटा टाळ वाजवतो, पखवाजाला उलटा करतो, गायनाला सुद्धा उलटा करतो. पण आपलं मोठं भाग्य असो, आपण होईल तेवढा प्रयत्न करतो. पण टाळ मी काय सांगत होतो. आणि मग टाळ तर आमचे घेऊन घेतले आणि त्यांचे टाळ प्रत्येकाच्या गळ्यात दिले. आणि पखवाजसाठी एक मुलगा असा वाजत होता. एक बाबा आले, 75च्या पुढे वय असेल. गावात त्यांना माहित होतं, पण पखवाज त्यांनी घेतला. रामकृष्णाचं भजन झालं. जेव्हा थाप टाकली हो,
मला असं वाटायचं की आपण तरुण, आता त्या 25-30 वर्षापर्यंत मी तरुणच असेल की नाही भगवान भाऊ? ते म्हणे आज तुम्ही तरुण दिसता म्हणे. मला वाटतं मी तेव्हा तरुण असलं पाहिजे. 75चे बाबा जेव्हा त्यांनी पखवाजवरती थाप टाकली, वा, ते अवसान पाहून माझं अवसान कळालं. आणि मुद्दा काय चालला, असे हे नामाचा गजर करणारे आले हरिदासांचे थाट. थाट शब्द चालू होता, गायनाचा विषय निघाला म्हणून थोडं बाजूला गेलो. हरिदासांचे थाट, हरिभक्तांचे नाही, माळकऱ्यांचे नाही, टाळकऱ्यांचे नाही, वारकऱ्यांचे नाही, हरिदासांचे थाट. मोठा गोड शब्द आहे. मग हरिभक्त हरिदास नाही का? वैष्णव हरिदास नाही का? पण नाही, ते ज्ञानोबाऱ्यांची दिंडी होती बरं का. ज्ञानोबार आहे, मोठा वैष्णव आहे, महावैष्णव आहे, पण त्यांच्या संगतीत जे चालत होते ते हरींचे दास होते. हरिदास शब्दाचा काय अर्थ घ्यायचा? जे हरीचे दास आहेत त्यांना हरिदास म्हणतात, हा सर्व साधारण असा आणि अर्थ आहे. पण हरी ज्यांचं दासत्व करतो ते हरिदास. चोकोबाऱ्यांचे गोरं ओढतात, जनाबाईंचं दडतात, सगळं तुम्हाला माहिती आहे. हरिदास, अशा हरिदासांचे थाट आले होते आणि म्हणून समाज त्यांच्या मागे चालत होता. आले हरिदासांचे थाट. पण तिथे कडिकाळ म्हणे मी पण येतो. कडिकाळाला घुसायची हिंमत होत नव्हती. का बरं? कडिकाळ नामाच्या जवळ येत नाही. हरिदासांच्या अंगावरचं जे वलय आहे, स्पंदन आहे, ते सुद्धा त्याला जाडतात. म्हणून कडिकाळा नाही वाट, त्याला वाट सापडत नव्हती. का बरं? हे हरिदास विठ्ठल नामे करीती बोभाट. बोभाट करतात आहे, गजर करतात आहे. बोंबी पासून गजर चाललाय. गजर कशाला म्हणतात? पुंडलिक पुंडलिक श्री गजर. आता ते केला असता त्यांनी. 32 किलोमीटर चालले, पायाला असे गोळे आले, पाय असे ताणले जात आहे. महाराज तुम्ही जर आवडलं नाही तर आम्ही ज्यांनी बसवलं त्यांच्याकडे तक्रार करणार. गजर बोंब. आमचे रामकृष्ण महाराज जगताप शिरसोलीचे बाबा होते, कीर्तनात सांगायचे ते. बोंबी पासून करतात त्याला गजर असं म्हणतात. माझ्या विठोबाचे नाम अट्ट हासे उच्चारा, कळे न कळे जा धर्म, ऐका सांगतो रे वर्म. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. अट्टहास शब्दाच्या खाली अंडरलाईन करायची. आई सुद्धा बाळाला चटकन घेत नाही. पहिल्यांदा बाळ खुदू करतो. तिला वाटतं आता मी एवढे भांडे घसून घेते, नंतर घेते. मग तो थोडंसं अजून रडायला सुरुवात करतो. तिला वाटतं आता मी नुसते भांडे रचून देते, मग घेते. आणि तो अजून घेते. मग तो भोकाड वाजतो, मोठ्यानं स्वरामध्ये रडतो, अरे आता भाऊला भूक लागली गडा. तेव्हा ती येते. आई जर एवढी हुशार आहे तर मग तेव्हा केवढा हुशार असेल. असं चालत नाही. विठ्ठल नामे करीती बोभाट. अशा त्या विठ्ठलाच्या नामाचा बोभाट करण्यामुळे कडिकाळाला वाट सापडली, भक्ता वाट सापडली. विठ्ठलाच्या नामाचा बोभाट चालला आणि जे भक्त होते आजूबाजूला त्यांना वाट सापडली. काय करत होते अजून दिंडीमध्ये? काय काय पाहिलं आपण? कुंचे, पताका, एवढं त्यांच्या जवळ आहे. आणि आता टाळगड्यामध्ये टाळ घोडची पडिया नाद. टाळ आहे आणि त्याचा पुढचा शब्द आहे घोड. आता हा काय घोड आहे? घोड शब्दाचा अर्थ काय बरं? हा तर घोडच झाला. आता भगवान दादा म्हणतात की हा मोठा घोडा आहे. हा घोडात घोडा आहे का पाय घोडा आहे? काहींचा घोड पायात अटकला पडले. एक वारकरी धोत्राचा पण त्याला घोडच म्हणतात. आणि जो काही झाला तो पण घोडच झाला. रात्री म्हणे घोडच झाला सगळा.
भवर वस्तीला त्या महाराजाला बसवलं, सडा गोडच केला बाबाने, तो पण गोडच आहे. पण गोड शब्दाचा अर्थ काय? गोड शब्दाचा अर्थ घेर. आपण घेर धरून पावली खेळतो की नाही, घोड शब्दाचा अर्थ घेर सुद्धा आहे. घोड शब्दाचा अर्थ धोत्राचा सोगा किंवा धोत्राचा घोड असं पण म्हणतो, किंवा घोड शब्दाचा अर्थ गोंधळ, जसं आता यांनी सांगितलं. परंतु काही शब्दांचे अर्थ बोली भाषेमध्ये जसे तर तसे घ्यायचे नसतात. आपण आता या अभंगाची भाषा, या अभंगाचा विषय आणि त्या विषयाला अनुषंगिक अर्थ घ्यावा लागेल. आता इथे जो गोड शब्द धोत्राचा सोगा घेऊन चालेल का? नाही चालणार. टाळ गड्यात घालून एक घेर धरलाय, म्हणजे फेर असं गोलाकार, आणि आपण पावल्या खेळताना किंवा एखादी आनंद लुटायचा असेल, नाचायचा असेल वैष्णवांना, तर सुद्धा आपण नामाचा गदर करत असेल तरी सुद्धा अरे गोलवा रे बा थोडस. आता लग्नामध्ये कसे गोल गोल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली. गोला शिव आहे बरं का. आता कल्पना करा, एक पाय मागे एक पाय पुढे, एक पाय मागे एक पाय पुढे, माणसं आले, वारकरी चालू द्या, आणि महिला सुद्धा आल्या, अरे तरुण आले, मुली आल्या, सगळ्यांना वाटलं आपणही गावं. कसं? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम. एक पाय मागे, मनातल्या मनात हे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम. बस करा मग आता, आपण राहून जाईल. हा याला म्हणतात गोड, याला म्हणतात घेर. टाळ घोड चिपडिया नाद, चिपड्या वाजवतात. एक तारी चिपड्या विना एखादी काकडा असा असतो की एकाच व्यक्तीला जर काकडा करायचा असेल, असे बरीच मंडळी बाबा म्हणत होते की मी आणि भाऊसाहेब हे दोन्ही, म्हणजे भाऊसाहेब आमच्याकडे पदवी आहे बरं का भाऊसाहेब, आता त्यांचं नावच भाऊसाहेब आहे. नाव घेऊन बोललं म्हणजे मी उद्धट आहे असं त्याचा अर्थ, पण आता मी काय करू, आता त्यांचं नावच भाऊसाहेब आहे. आमच्याकडे पदवी आहे, त्यांच्याकडे ओरिजिनल नाव आहे, म्हणजे आता मी काय करणार सांगा बरं. आमच्याकडे पदवी आहे भाऊसाहेब, रावसाहेब, आणि धुळे जिल्ह्यात जर गेले दास भाऊ, नान भाऊ, अशा पदवी. भाऊसाहेब आणि मी 90 सालापासून काकडा करतो. मग तिथे काय पकवाज आहे का? काही गरज नाही पकवाची, असला तर अतिउत्तम आहे, पण कोण आणेल रोज? म्हणून चिपड्या घ्यायच्या फक्त. चिपड्या त्या कशासाठी? तालासाठी. म्हणून टाळ गोड चिपडिया नाद, दिंडी पताका मकरंद. आणि मग दिंडी आली, पालखी आली, पालखी खांद्यावर घेऊन चालत होते. पण मग आता दिंडी म्हटल्यानंतर हा रथ आहे बरं का, पण दिंडी कशाला म्हणतात? दिंडी पताका मकरंद, कुंचे, पताका, टाळ, घोड, या सगळ्या दिंडी म्हणतात. या सगळ्या वस्तूंना घेऊन किंवा या सगळ्या साधनांना जेव्हा आपण घेतो आणि असा जनसमुदाय, असे हरिदासांचे थाट जेव्हा निघतात तेव्हा त्याला दिंडी म्हणतात. पण दिंडी पताका मकरंद, आता मकरंद शब्दाचा काय अर्थ घ्यायचा? मकरंद फुलातला मकरंद बरं का, पुष्प, त्या पुष्पामध्ये मकरंद असतो. पण आता इथे तो अर्थ घेऊन चालेल का? दिंडी पताका मकरंद, फुलामध्ये जर इम्पॉर्टंट महत्वाचं जर काय असेल तर तो मकरंद आहे. आणि तो मकरंद सेवन कोण करतं? तर भुंगा सेवन करतो. भुंगा, भ्रमर लांबून येतो, फुलावर बसतो, मकरंद चाकतो. आता बाबांचा प्रवचन होतं मागच्या वेळी, आणि बाबांनी एक ओवी दिली होती, ती थोडी समर्पक नव्हती, त्यांनी ओवी दिली होती, माझं लक्षात आहे. का कमलकंदा आणि दरदुरी, नांदनूक एकेची घरी, परी पराग सेविचे भ्रमरी, राजकलची उरी. दांड्याला चिकटून बेडूक बसलाय, पण त्याला माहिती नाही मी कोणाच्या जवळ बसलोय, त्याला ते मकरंद सेवन करता येत नाही. माऊली म्हणतात का कमलकंदा आणि दरदुरी, दरदुरी म्हणजे बेडूक.
पण फरलांवरचा भुंगा यावा, त्याला वाटावं की अरे कमल विकसित झालेला आहे, आणि तो ते त्या ठिकाणी येतो आणि मकरंद सेवन करतो. पण तो जो बसला ते कमळ होतं सूर्यविकासिनी. संध्याकाळ झाली, कमळाच्या पाकड्या मिटून गेल्या, भ्रमर मध्ये सापडून गेला. माऊलींनी सांगितलं ते तो उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमळदड चिरून येणे पुढचं मला येत नाही. परी कठीण कोरडेपणे स्नेह देखा, प्रेमाला भुलल्यामुळे. तोच भुंगा दादांनी सांगितलं का भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे, परी कडकी माझी सापडे कोवडीये. जो लाकडं करतो त्याला फुलातून बाहेरनं काही विशेष आहे का? पण प्रेम जिथे असेल ना तिथे तुम्ही ते प्रेमाचे बंध तोडूच शकतच नाही. व्यवहारामधलं प्रेम, पत्नीचं प्रेम, मुलाचं प्रेम, नातवाचं प्रेम तोडू नाही शकत तुम्ही. तुम्ही वाजेला निघाले, पिशवी भरली, पण मुलाचा म्हणा, मुलीचा मुलगा आला, बाबा तुम्ही जाऊ नका, मी तुमच्याशिवाय झोपत नाही. मोठा नातू आला, तुमच्याशिवाय म्हैस दूध देत नाही, तुम्ही काही जाऊ नका. पैलवानाचा मुलगा सुद्धा पैलवानाला खाली बसवतो, ही प्रेमाची ताकद आहे. मुद्दा आपला एवढाच आहे. मग मकरंद शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? तर मकरंद त्या फुलाचं सार तत्व जर काय असेल तर मकरंद आहे. तसं या दिंडीचं, या नामाचं सार काय असेल तर आपल्याला जो आनंद मिळतोय ना तो आनंद म्हणजेच मकरंद. तुम्ही सर्वजण कशासाठी आले? तुम्हाला काहीतरी आनंदाची प्राप्ती होते. कैलास नाना आम्ही थोडे मागे होते, घरी म्हणे महाराज, त्यांच्याच नाही इथे सगळ्यांच्याच घरी गाद्या गिरद्या आहे बरं का. फोमच्या गाद्या, कॉर्लॉनची गादी. कॉर्लॉनची गादी म्हणजे काय? जी गादी भरावी लागत नाही, अशा 4-4, 6-6 इंचाच्या गाद्यावर झोपणारे करोडपती लोक आजही आपल्या दिंडीत आहे. मला वाटतं 70 का 80% लोक करोडपती, फक्त मीच रोडपती. म्हणे महाराज गाद्या आहे, पलंग आहे, सागवानी पलंग आहे, पण आपण इथे काही बात नाही. मग एवढं सोडून का बरं आले हे करोडपती? इथे आनंदासाठी आले. जे समाधान तिथे मिळत नाही ते इथे मिळतं, म्हणून मकरंद मिळतो, आनंद मिळतो, म्हणून या ठिकाणी आले. आणि असे नाना बागडियाचे छंद. आता हे काय आलं प्रकरण? बागडिया म्हणजे काय? बागडिया शब्दाचा काय अर्थ लावायचा? तर बागडिया म्हणजे खेळणारा, खेडी, खेडिया. नाना म्हणजे विविध प्रकारानं खेळ खेळणारा. हरिपाठ आपण तर आता चालत्यावर करतोय, पण हरिपाठाच्या पावल्या, त्याचे प्रकार झोपून बसून आहे की नाही, हे नाना प्रकारचे खेळ, असे हे खेडी या हरिपाठामध्ये दंग होतात. कीर्तनामध्ये नाचतात. कीर्तनाचे नटनाचे बाबांनी कोवी दिली होती परवा. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततम कीर्तन, हे सतत कीर्तन करणारे महात्मे. त्या श्लोकावरची एक ओवी ज्ञानोबर, पहिलीच ओवी असावी मला वाटतं. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, नामाचे नाही पापाचे ऐसे केले. पुढच्या ओवीशी मला घेणं नाही. कीर्तनाचे नटनाचे, अशी हवा सुटते महाराज, अशी गुंगी येते. आहा, जर का सांगितलं अशीच्या अशी झोपा तशी झोपतील. झालं बरं का? मला वाटतं 7:30 मिनिटं झाली का? तो हा ठीक आहे. तर नटनाचे, कीर्तनाचे नि नटनाचे. कीर्तनात पण नाचतात, बस देव पण नाचतो. कानडावो विठ्ठलू कर्नाटकू एणे मज लावी लावे खोडबुंती घेवोणी खुणेची पालवी आळविल्याने दिसादू. खूण केली तरी महात्मी, आडविल्या बोलवलं तरी येत नाही, शब्दाशिवाय बोलतो. काय ज्ञानोबांचा अभंग आहे.
सगळा अभंग हा योगाची प्रक्रिया सांगतोय. मला एवढंच घ्यायचंय. कर्नाटकू एक म्हटला हा परमात्मा कर्नाटकातला म्हणे. वारकरी संप्रदायाचा इतिहास वाचत असताना मामासाहेबांनी लिहिलं कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू. कर्नाटकू म्हणजे कर्नाटकातला का नाही, पण पूर्वी पंढरपूर हे कर्नाटकामध्ये होतं. महाराष्ट्राची जेव्हा फाळणी झाली किंवा महाराष्ट्राचं विभाजन झालं किंवा त्या जिल्ह्यांची जेव्हा वाटणी झाली तेव्हा तो जिल्हा तिकडे गेला आणि सोलापूरमध्ये पंढरपूर आलं म्हणून कदाचित तो शब्द वापरला असेल. परंतु हे तेवढं गौणत्व त्या ठिकाणी येतं. पण कर्नाटक शब्दाचा अर्थ काय करावा विचारवंतांनी असा केला, जो नाटक करण्यात प्रवीण आहे असा देव. चतुरा तू शिरोमानी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. धन्य शब्द केव्हा वापरता? धन्य आहे बाबा तुम्हाला असं म्हणतो की नाही आपण? का हो काय म्हणता हो भगवान तुम्हाला धन्य आहे बाबा, धन्य 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 तूची. देवा इतका चतुर नाही पाहिला रे भाऊ. जनाबाईंनी तर देवाला फाईलवर घेतलं, फायरिंग केली. मी बोललो तेव्हा काय काय करतो, धुंद झाला तुझा दरबार. हो देवा तू खूप चतुर आहे, हो तू खूप खिलाडी आहे, खेळणारा आहे, असं आपण त्या परमात्म्याचं वर्णन करतो. म्हणून नाना बागडियाचे छंद